सर्व शेतकरी बांधवांना सप्रेम नमस्कार। मी घोडके गुरुजी आज आपल्यासमोर महा-डी-बी-टी ही जी शासनाची शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाकांक्षी योजना आहे, या योजनेचा अर्थ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला आपण डी-बी-टी म्हणतो। याच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 100पेक्षा जास्त योजना शासनाने शेतकऱ्यांसाठी पुरवलेल्या आहेत। या प्रत्येक योजनेला साधारणतः 40 ते 60% शासन हे अनुदान देत असतं। यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल, सिंचन योजना असेल, फळबाग आणि विशेष योजना असतील। या योजनांसाठी आपण 12ही महिने 24 तास आपण या महा-डी-बी-टीवरती आपली मागणी नोंदवू शकतो आणि याची जी निवड आहे ही निवड संगणकीकृत लॉटरी पद्धतीनं केली जाते। यामुळं सगळ्यांना यामध्ये न्याय भेटतो। तर त्या अंतर्गतच मला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कांदा चाळ उभारणी ही जी शासनाची स्कीम आहे ही मला मिळाली होती आणि ती चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा मी या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। साधारणतः ही जी मी उभारणी केलेली चाळ आहे, या चाळीची लांबी साधारणतः 26 फूट आहे, रुंदी याची 22 फूट आहे, शेडची उंची म्हणाल तर साधारणतः 15 ते 16 फूट। यामध्ये असणारे जे 2 साईडला रॅक आहेत, या रॅकची उंची 6 फूट आहे, रुंदी 5 फूट आहे आणि रॅकची लांबी 26 फूट आहे। अशा प्रकारचे 2 रॅक 2 बाजूला आहेत। मधलं अंतर साधारणतः 12 फुटाचं आहे आणि याच्या चारही बाजूला एक्झॉस्ट फॅन बसवलेले आहेत, जेणेकरून कांद्यामध्ये तयार होणारी जी गरम हवा आहे ती बाहेर फेकली जाईल। तर प्रत्येक शेतकऱ्यानं या योजनेचा लाभ घ्यावा। या योजनेसाठी शासन आपल्याला 60% अनुदान देत आहे। आपण कांदा पिकवतो, परंतु हा कांदा साठवणुकीची सोय नसल्यामुळं आपल्याला बाजारामध्ये कधीकधी 2 ते 5 रुपये किलोनं बेभाव दरानं विकावा लागतो आणि यामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं। शेतकऱ्यांना तेजीमंदीचा फायदा घेता येत नाही, त्यामुळं या बाबी करणं काळाची गरज बनलेली आहे। मला ही चाळ उभारण्यामध्ये आपल्या तालुक्याचे सन्माननीय कृषी अधिकारी गिरीसाहेब असतील, माळे मॅडम असतील, देशमुख साहेब असतील, तसेच कृषी सहाय्यक मोहोळकर साहेब असतील, तसेच मेहत्रे साहेब असतील, यांचं मोलाचं मार्गदर्शन मला लाभलं। त्या सर्वांचे या ठिकाणी मनस्वी धन्यवाद।